महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या नेत्यांच्या रोज अशा बातम्या द्याव्या लागत आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला स्वतःलाच अधूनमधून चेक करावं लागतं की आपण या महाराष्ट्रामध्येच राहतोय ना. इतकं ओंगळवाणं आणि इतकं हिडीस महाराष्ट्राचं राजकारण या नेत्यांनी करून टाकलेलं आहे. आणि रोज एक नवीन नेता उगवतो, एक नवीन नाव येतं आणि तो हा स्तर अजून खाली कसा नेता येईल याच्यामध्ये गुंतलेला दिसतो. ताजं उदाहरण, ताजं नाव आहे संजय दिना पाटील यांचं. हे महोदय, त्यांचे वडील आधी काँग्रेसमध्ये होते. संजय दिना पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं एकदा आमदार, नंतर खासदार झाले. मग नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं मशाल या चिन्हावरती आत्ता खासदार म्हणून निवडून आले आणि 2 वर्षामध्येच ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. जेव्हापासून या बंडामध्ये संजय राऊत यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे तेव्हापासून हे खासदार महोदय बिथरलेले आहेत. आणि काल त्यांनी अक्षरशः पत्रकारांना ज्या भाषेमध्ये शिवीगाळ केली ती या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जाहीरपणे कुणीही बोलला नसेल नेता, अशा टाईपची आहे. म्हणजे यांची विधानं बघा. माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढा, नाहीतर सरळ स्मशानात पाठवीन. मी याआधी 5 जणांना ठार केलेलं आहे. आंदोलन केल्यास बॉम्ब टाकून घरात घुसून मारेन. अशी भाषा हे खासदार महोदय करतायत. आणि पत्रकारांच्या बद्दल सुद्धा काल त्यांनी अशाच भाषेमध्ये काही विधानं केली. मला कळत नाही आहे, मी काल या सगळ्या प्रकारानंतर विधानभवन परिसरामध्ये होतो आणि तिथं काही पत्रकारांची चर्चा चालू होती. मग संजय दिना पाटील यांची बॅकग्राऊंड नेमकी काय आहे, त्यांचे वडील कसे टेरर होते, युनियन कामगार संघटनेमध्ये होते आणि नंतर संजय दिना पाटील यांचासुद्धा या सगळ्या भागामध्ये कसा दरार आहे आणि ते किती टेरर आहेत याची चर्चा सुरू होती. मला खूप गंमत वाटली. खरं तर कायद्यासारखं टेरर, संविधानासारखं टेरर दुसरं काहीही नसलं पाहिजे. या राज्यामध्ये धाक जर कुठल्या गोष्टीचा असेल तर तो केवळ आणि केवळ कायद्याचा असला पाहिजे. हे असले गुर्मी दाखवणारे खासदार वटणीवर आणण्यासाठी फक्त आणि फक्त कायदा हातात घेण्याची गरज आहे आणि फक्त ती इच्छा कोणीतरी दाखवण्याची गरज आहे. म्हणजे जेव्हा हा खासदार शेजारी पोलीस असताना अशा पद्धतीची विधानं करतोय आणि पोलिसांच्या समोर पत्रकारांना धमकावतोय, त्यांची इज्जत काढणारी काही विधानं करतोय, तेव्हा म्हणजे त्या खासदाराच्या पक्षाबद्दल, त्याच्या पक्षनेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित होतातच. पण सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो गृहमंत्रालयाबद्दल उपस्थित होतो. गृहमंत्रालयाच्या कायद्याची काय प्रतिष्ठा आहे हे हा खासदार जो आहे तो इतक्या जाहीरपणे बोलून दाखवतोय, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला तर म्हणजे मी दिल्लीमध्ये 9-10 वर्ष काम केलेलं आहे. खासदार म्हणून या महोदयांची कारकीर्द अजिबात मला माहिती नाही आहे. म्हणजे आत्ता 2-3 दिवसापासून ते बोलायला लागलेले आहेत. त्याच्या आधी त्यांना मी कधी बोलतानाच ऐकलेलं नव्हतं. सामान्यांच्या प्रश्नावरती काही ते बोललेले आहेत आणि ज्याच्यामुळं आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं आहे असं काहीही झालेलं नव्हतं. भांडूपमध्ये यांची किती मोठी इस्टेट आहे आणि काय दरारा होता याच्या खूप कहाण्या रंगवून सांगितल्या जात आहेत. अहो, सेंट्रल लाईन सोडा, मुंबईतली वेस्टर्न लाईनमध्ये सुद्धा या खासदाराचं नाव कोणाला माहिती नसेल. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती असण्याची तर शक्यताच नाही. पण तरी देखील हे असले टिनपाट लोक जे आहेत ते धाक दपटशा दाखवून व्यवस्थेच्या जोरावरती अशी भाषा करतायत आणि एखादा उधळलेला जो बैल असतो तशा पद्धतीनं हे खासदार जे आहेत ते आता उधळलेले आहेत, कारण यांना कायद्याची व्यसन जी आहे ती कुणी घालत नाही आहे. म्हणजे काल त्यांचा तर मला चिडण्याचा मुद्दाच कळला नाही मुळात. मी त्यांची सगळी क्लिप नीट ऐकली. त्यांचा राग कशावरती होता तर त्यांना मुलीबद्दलचा प्रश्न विचारला आणि मग नंतर जे स्पष्टीकरण आलं त्याच्यामध्ये पण त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या 2-3 दिवसापासून मी बघतोय आणि माझ्या कुटुंबाला याच्यामध्ये आणलं जातं आहे. माझ्या मुलीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, गेलेल्या पत्नीबद्दल, यांच्या पत्नीबद्दल, वडिलांबद्दल कोण जाहीरपणे काय बोललेलं आहे. कालसुद्धा जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तो त्यांच्या मुलीबद्दलचा. आणि तो का? कारण त्यांची मुलगी नगरसेविका आहे आणि ती देखील उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती निवडून आलेली.
त्यामुळं प्रश्न फक्त पत्रकार एवढंच विचारत होता की राजूलताई यांच्याबद्दल सुद्धा, म्हणजे हा त्याचा प्रश्न पूर्ण पण झाला नाही तेवढ्यात हे खासदार महोदय चिडले. आता त्यांनी चिडण्याचं कारण काय आहे? म्हणजे आज तुम्ही जे सांगतायत की माझ्या घरातल्या लोकांच्या बद्दल बोलतायत म्हणून मला राग अनावर झाला. अहो, घरातल्या लोकांना तिकीटं मुळात कुणी तुम्हीच दिलेली आहेत ना. तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही नगरसेविका करणार, सार्वजनिक जीवनामध्ये वाटेल ती पदं देणार आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारला की घरच्यांना मध्ये आणू नका. हा काय म्हणजे कुठला प्रकार आहे आणि कुठं गेलं तुमचं लॉजिक? जर त्या नगरसेविका आहेत आणि तुम्ही एका पक्षात असताना त्या दुसऱ्या पक्षात कशा आहेत याच्याबद्दल लोकांनी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नामध्ये वावगं काय आहे? हा संवैधानिक आणि साधा सरळ प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर तर द्यावंच लागणार आहे. तुम्ही उत्तरापासून पळून जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच मला या सगळ्याची फार गंमत वाटली की मुळात यांना चिडायला असं काय झालेलं होतं. आणि सगळ्यात भयान बघा की आपण 5-5 लोकांना ठार केलेलं आहे असं एखादा माणूस जाहीरपणे पोलिसांच्या समक्ष सांगतोय आणि त्याच्यावरती कारवाई मात्र काहीही होत नाहीये. सामान्य लोकांनी असं काही विधान केलं तर त्याच्याबद्दल पोलीस गप्प बसतात का? आणि काल एकनाथ शिंदेंचं जे स्पष्टीकरण या सगळ्या मुद्द्यावरती आलं त्यांनी त्याला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या पक्षाचे खासदार काय बोलत आहेत याच्यापेक्षा संजय राऊत कसे पत्रकारांच्या समोर भाषा वापरून त्यांचा अपमान करतायत याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न केला. मुळात संजय राऊत जे बोललेले आहेत ते पत्रकारांना शिव्या देऊन बोललेले नाही आहेत. त्यांचा राग जो आहे तो त्यांच्या विरोधकांच्या बद्दलचा होता. ही पहिली गोष्ट. आता सुद्धा बघा की आपल्या खासदाराची ही भाषा लपवण्यासाठी संजय राऊत यांचा बहाणा केला जातोय आणि महिला आयोगाच्या माध्यमातून की कसा महिलांचा अपमान होतो या भाषेमुळं याच्याबद्दलचं पत्र जे आहे ते खासदार त्यांच्या ज्योती वाघमारे महिला आयोगाला देणार आहेत. म्हणजे आपल्या खासदाराला इथं व्यसन घालता येत नाहीये आणि त्याची भाषा लपवण्यासाठी अशा पद्धतीनं हा वार जो आहे तो दुसरीकडे केला जातोय. आता इतक्या जाहीरपणे जेव्हा हा खासदार बोलतो आहे अशा गोष्टी आणि ज्या माणसाकडे पॉवर असते ना तो इतक्या उथळपणे फार गोष्टी बोलत नाही. आणि याची भाषा बघितल्यानंतर तर मला ते पानसिंग तोमरमधला डायलॉगच आठवला ज्याच्यामध्ये इरफान खान एका वेळी जेव्हा त्याला पत्रकार प्रश्न विचारतो की आपने डकैती कब शुरू की त्याच्यावरती तो म्हणतो की डकैत तो पार्लमेंट में होते हैं, बिहार में तो बागी होते हैं. म्हणजे डाकू, दरोडेखोर आणि गुंड हे सुद्धा किमान काही नियम पाळतात. त्यांची सुद्धा काही म्हणजे तत्त्व असतात. आपले खासदार जे आहेत ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. लोकांनी यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचं जराही भान यांना राहिलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही जे बंड केलेलं आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. त्याच्यापासून तुम्ही दूर पळू शकत नाही आणि ते प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारांच्यावरती असं चिडणं आणि मला कमाल पण पत्रकारांची वाटते की या महोदयांनी काल पत्रकारांचं जेवण काढलं. मी तुम्हाला जेवण देतो वगैरे असं करत त्यांच्याबद्दल काय काय बोलत होते आणि बिचारे हे पत्रकार शांतपणे ऐकून घेत होते. त्यांच्याकडे कदाचित दुसरा पर्यायही नव्हता. पण नंतर मग पत्रकारांनी संजय दिना पाटील यांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावरती बहिष्कार घातला. पण मुळात ही जी प्रतिष्ठा आहे पत्रकारांची ती त्यांच्या स्वतःच्याच हातामध्ये आहे. कारण नेते जर अशा भाषेमध्ये तुम्हाला समोर ऐकवतायत तर त्याला तुम्ही नीट उत्तर दिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर. आणि अशा नेत्यांच्या दारामध्ये जायची गरज नाही. दुसरी गोष्ट या सगळ्यामध्ये जाणून बुजून म्हणजे संजय राऊत यांनी जे ऑपरेशन तुडवा जाहीर केलं त्याच्यानंतर ही सगळी भाषा होते. आता संजय राऊतसुद्धा स्वतः भांडूपमधले, हा खासदारसुद्धा भांडूपमधलाच, पण तरीसुद्धा यांची केवळ विधानं चालू आहेत. ऑपरेशन तुडवा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षानं जाहीर केलं. संजय राऊत त्याच्याबद्दल बोलले. ते पण बेकायदेशीरच आहे. तुम्ही अशा पद्धतीनं तुडवातुडवीची भाषा करू शकत नाही. पण जर करायचं असेल तर ते किमान दाखवा तरी कुठं. केवळ ही जी भाषा होतीये आणि त्याला उत्तर देताना ही जर गुर्मी एखादा खासदार दाखवत असेल तर शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या व्यक्तींबद्दल म्हणजे आधी जो एक दरार असायचा की त्यांना भीती असायची, वचक असायची शिवसैनिकांची, ती कुठेच राहिलेली नाही आहे. हे सुद्धा याच्यातनं दिसतंय.
आणि या खासदार महोदयांना जर इतकी मस्ती असेल, गुर्मी असेल, तर ती या महाराष्ट्राची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि ती उतरवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला या खासदार महोदयांच्याबद्दल काय वाटतं? आणि या संजय दिना पाटलांचं नाव तुम्ही आधी ऐकलेलं होतं का? एकदा 2016मध्ये याच संजय दिना पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या नवाब मलिक यांच्यावरती सुद्धा पिस्तूल रोखलेलं होतं, 5 राऊंड फायर केलेले होते. तेव्हा त्यांच्या पक्षातल्या काहीतरी लोकल निवडणुकांचा, लोकल पदाधिकारी जाहीर करण्याचा विषय होता. तेव्हा हे चर्चेत आलेले होते. त्यामुळं अशी कारकीर्द या महोदयांची आहे आणि असे नेते आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. काय बोलायचं यांच्याबद्दल? कमेंट करून सांगा. तुर्तास आपण इथं थांबूयात.